सुरेश धसांना समज द्या, पंकजा मुंडेंची पक्षाकडे मागणी। भाजपची राष्ट्रीय नेता असताना माझ्यावर थेट आरोप। निवडणुकीत मी प्रचार केला नसता तर धस निवडून तरी आले असते का? पंकजा मुंडेंची टीका। आष्टी मतदारसंघात पंकजा मुंडेंनी शिट्टी चिन्हाच्या उमेदवाराचा प्रचार केला। सुरेश धसांचा आरोप। पंकजा मुंडेंची पक्ष नेतृत्वाकडे लेखी तक्रार करणार, धस आक्रमक। हिवाळी अधिवेशनात फडणवीसांनी शब्द दिलेला असतानाही बीडचा विषय बाहेर पेटता का ठेवला? बीड हत्या प्रकरणावरून पंकजा मुंडेंचा सवाल। बूथ प्रमुखासाठी मी प्रकरण तेवत ठेवलं आणि आरोपींना फाशी मिळेपर्यंत प्रकरण तेवत ठेवणार। बीड हत्या प्रकरणावर आमदार सुरेश धस भूमिकेवर ठाम। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदारांनी धनंजय मुंडेंची गुपचूप भेट का घेतली? पंकजा मुंडेंचा सुरेश धसांवर निशाणा। तर मी कॅमेऱ्यासोबत घेऊन जात नाही, ते माझ्या मागे येतात, धसांचं उत्तर। सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक। बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांची संयुक्त कारवाई। खोक्याला विमानानं महाराष्ट्रात आणणार। मारहाण आणि हरणांची शिकार केल्याचा ठपका। संतोष देशमुख हत्या प्रकरणी 26 तारखेला पुढील सुनावणी। कोर्टाकडून आरोपींची ओळख परेड। सुनावणी दरम्यान आरोपींना पाहताच वाल्मिक कराडने जोडले हात। कराड कोर्टात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित। महापुरुषांचा अवमान केल्याच्या प्रकरणात प्रशांत कोरटकरला दिलासा। 17 मार्चपर्यंत अटक न करण्याचे आदेश। कोरटकरला कोर्टात व्हीसीद्वारे हजेरीची मुभा। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांची घोषणा या अधिवेशनात करणार की नाही? आमदार रोहित पवारांचा महायुती सरकारला सवाल। तर लाडक्या बहिणींच्या प्रश्नांवर विरोधकांचा सभात्याग। सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यात मालवणजवळील समुद्रात 19,000 चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तेलसाठे। तेल उत्पादन कंपन्या लवकरच संशोधनाद्वारे उत्खनन करणार।